अगिलागो तया सुखा जेने हरिनये मुखा मज होत का विपत्ती पांडुरंग राहो चित्ती जळो ते समोळ धन संपत्ती उत्तम कुळ मज होत का विपत्ती पांडुरंग राहो चित्ती तुका म्हणे देवा जेने घडे तुझी सेवा मज होत का विपत्ती पांडुरंग राहो चित्ती नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मज वानरायुत मुख्यम श्रीरामदूतम शरणं प्रपद्ये नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांग रागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरापीठ निलये सरस्वती नमस्तुते विठाला विठ्ठल ती भास्वती पंचानन समाना तया श्रोत्याच्या चरणी जाना साष्टांग नमन करीत असो वाद्यभूषित पावन तो प्रत्यक्षामरेंद्रा समान तयाची आचरणी जान साष्टांग नमन करीत असो आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठ स्वर आराका जी कीर्तनी वैवासित लोका तयाच्या चरणी नमन गा मज दिसत सो परम विख्यातू जो जान ब्रह्मयाचा सुतू नारद जान नाम तितिक्षु तयाची चरणी नमन गा जेने धर्म विजित विलाची बळी तो संभाजी जान नवाळी कावतरला जयाची कुळी तया छत्रपतीची आचरण कमळी साष्टांग नमन करीत सो विठाला विठाला हे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी
सदा प्रिय जो सज्जना वैष्णवाशी जया वर्णिता प्रेमात्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा विठाला 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 अगिला गोतया सुखा जेने हरिनये मुखा मज होत का विपत्ती पांडुरंग राहो चित्ती। प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप असणारे अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा मागणीपर प्रसंगातील प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या तुकोबारायांचा आहे। आवाज द्या, देव तुमचं चांगलं करील, खरा आवाज। या अभंगाद्वारे तुकोबाराय ब्रह्मांडाच्या मालकासमोर मागणी मागतात। संप्रदायाचा दंडक आहे सज्जनांनो, तो दंडक मोडायचा नसतो। पूर्वीच्या काळात पायी पायी चलून जाऊन कीर्तन करत होती। खाण्यासाठी घुगऱ्या असतील, आंबड्या असतील, आंबील असेल, भाकरी असतील, याच्यावर महाराज समाधान मानायचे, भगवंताचं नामस्मरण करायचे। गाड्या घोड्या नव्हत्या, काट्या कुट्या चिखलात डोंगर दऱ्यात रस्ते व्यवस्थित नव्हते, तरी पण त्या काळातल्या संप्रदाय सांभाळणाऱ्या माणसांनी नियम मोडले नाही। काल परवाच्या टपराच्या 10-5 लाखाच्या गाडीत बसलेल्या हलकटांनी नियम मोडायचे नाहीत त्या चांडाळांनी। विठाला विठाला आणि एखादा कोणी संप्रदायाचा नियम मोडत असेल आणि त्याला जर तुम्ही बोकांडीवर घेत असाल तर त्यानं केलेलं पाप तुमच्या 43 पिढ्यापर्यंत फेडावं लागेल। विठाला विठाला म्हणून संप्रदायाचा दंडक आहे आजचं कीर्तन, आजचा अभंग मागणीपर असावा या अनुषंगाने मागणीपर प्रसंगातील निवडलेला अभंग आहे। अधिष्ठान दैवत सद्गुरु निवृत्तीनाथ स्वामी, महान योगीराज, तपस्वी, तेजोनिधी, दयेचे सागर असणारे, करुणा सागर असणारे भगवंत महान योगीराज निवृत्तीनाथ स्वामी, अशा महान योगीराजांचा हा उत्सव गुंटूर नावाचं गाव, बरोबर आहे ना? हो। तुम्ही सर्व ग्रामस्थ मंडळी, तुमच्या गावात जेवढ्या आडनावाची माणसं असतील तेवढ्यांना धन्यवाद। मला काही कोणाचं आडनाव पाठ नाही आणि मला पाठही करायचं नाही। मला कुठे इथली ग्रामपंचायत लढवायची, सगळ्यांची नावं घेतली असं गृहीत धरा। गावात जेवढ्या आडनावाची मंडळी असतील तेवढ्यांना कोटी कोटी धन्यवाद। पंचक्रोशीतून आलेला महाराजावर अतूट ज्यांची श्रद्धा आहे असा निष्ठावंत भक्त, दिंड्या असतील, पालख्या असतील, मला येताना पालख्या लागल्या, काय लोकांची श्रद्धा, माय मावल्या असतील, पुरुष असतील, आबाल वृद्ध वयस्कर म्हातारी माणसं सुद्धा त्या पालखीमध्ये चालत होती। म्हणजे निवृत्तीनाथ स्वामीवर अतूट ज्यांची श्रद्धा असा पंचक्रोशीतला भक्तवर्ग, सर्वांना मी नाक घासून प्रणाम करतो। मृदंगाचार्य तुम्हाला प्रणाम। उपस्थित सर्व जी गुणीजन मंडळी, मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांना प्रणाम करतो। ज्यांच्याकडे बसलो मला वाटतं ती गजूभया फार त्यांनी आदर केला, जावायचा जितका करते तितका आदर, ते भुजंग सर आदी करून इथं बसलो त्यांच्याकडं, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद। विठाला विठाला अगिला गोतया सुखा जेने हरिनये मुखा। तुकोबाराय मागणी मागतात, काय कठीण मागणी आहे कल्पना करा। देवा, मी ज्या सुखावर आरूढ असताना, जे सुख भोगत असताना मला जर तुझं नाव तोंडाला येत नसेल तर त्या सुखाला आग लागो, ही मागणी आहे, ही मागणी आहे। अशी मागणी जगात कोणीच करू शकत नाही। सुख नको म्हणणारी माणसंच नाहीत। सुख संतांना आवडत नाही असा विषय नाही, पण कोणतं सुख संतांना आवडत नाही? ज्या सुखावर बसल्याच्या नंतर जे सुख भोगत असताना भगवंताचं नाव जर तोंडाला येत नसेल तर त्या सुखाला आग लागो। आगी लागो तया सुखा, कोण्या सुखा? जेने हरिने मुखा। ज्या सुखावर बसल्याच्या नंतर भगवंताचं नाव तोंडाला येत नसेल देवा तर त्या सुखाला, ज्या सुखाचा भोगत असताना देवा तुमचं नाव येत नसेल त्या सुखाला आग लागो। आगी लागो तया सुखा जेने हरिने मुखा। ठीक आहे महाराज, माझं नाव तुमच्या तोंडाला नित्य येत राहील, पण जर काही नैसर्गिक आपत्ती आली तर
विपत्ती या शब्दाचा अर्थ संकट. तर काय म्हणले महाराज, देवा तुमचं नाव जर माझ्या मुखाला येत असेल आणि जर मी भजन करीत असेल तर मला कुठलंही संकट येऊ द्या, माझं होतं का विपत्ती. विपत्ती या शब्दाचा अर्थ संकट, अरिष्ट, काही विपत्ती आली तरी हरकत नाही, पण देवा पांडुरंग राहो चित्ती, तू मात्र माझ्या चित्तात राहायला पाहिजे. काय गोड मागणी. ठीक आहे, विटेवरच्या मालकानं सांगितलं माझं नाव तुमच्या मुखाला सतत येत राहील, मी तुमच्या चित्तात राहील, पण तुम्हाला कुळ कुठलं पाहिजे, जात कुठली पाहिजे, पंथ कुठला पाहिजे, काय काय काय. तर ते तुकोबाराय होते, गिरगावकर नाही. तुकोबाराय म्हणले देवा जळो ते समूळ, धनसंपत्ती उत्तम कुळ. कुळाचा काही संबंध नाही. परमार्थ करणाऱ्या माणसाला जातीचा संबंधच नाही. यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय तो ऐसा वेदशास्त्री. हो का उत्तम चांडाळ, त्याचे पायी माझे कपाळ. साध्वी जनाबाई म्हणतात उत्तम कुळातला आहे का चांडाळ कुळातला आहे, पण वारकरी आहे ना, भगवंताचं भजन करतो ना, संतांना मानतो ना, त्याच्या पार माझं डोकं. कोणाचं माहिती आहे? जनाबाईचं. कोण जनाबाई? तुमच्या आमच्या बायकातली बाई आहे का दुसऱ्याच्या गोठ्यातलं शेण चोरणारी? जगाचा बाप तिच्या ताटात जेवत होता. सांग रे. अमलाची जाणी कोणाती भावा, नमलाची जाणी कोणाती भावा, देवी पंढरी रावती सरे, देवी पंढरी रावती सरे, नमलाची जाणी कोणाती भावा, नमलाची जाणी देवी पंढरी रावती देवाचं स्वप्न पडलेलं एखादा माणूस आहे का? हातवरी करा बरं. मला अजून नाही पडलं. 2842 गाव झालीत माझे महाराष्ट्रातले. गांजा ओढून नाही फिरलो. संप्रदायात एकच पाप केले, फक्त पैसे घेतो, ते बी लग्न केल्यामुळं. बायको नसती तर ते बी घेतले नसते. कशाला भांडणं लावायची, मागणं पुढून फुफुटा उड. एकच पाप केले तरी अजून स्वप्न नाही. आणि ज्या बाईच्या ताटात जगाचा बाप जेवत होता ती बाई म्हणते हो का उत्तम चांडाळ, आणि त्याची पायी माझे कपाळ. वारकरी आहे ना, मग त्याच्या पायावर माझं कपाळ. जातीचा संबंध नाही. तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. चांगलं बोलतोय, चांगलं वागतोय, खोटं बोलत नाही, तो कोण्याही जातीत जन्माला येऊ द्या, तो उत्तमच आहे. रात्रंदिवस खोटं बोलायला आणि तो म्हणे मी चांगल्या कुळात जन्माला आलाय. त्याची बसायची जागा अशी हाणायची की बेट्याला महिनाभर खाली नाही बसता आलं पाहिजे. काय कामाचा तो पापी? जीवनभर जर खोटं बोलत असेल तर त्याला उत्तम कुळातला कसं म्हणता येईल? वैष्णव चांभार धन्य त्याची माता. चर्मकार कुळात जन्माला आलाय, पण वारकरी आहे, त्याच्या आईला धन्यता दिली. कुळाचा संबंध नाही, अद्याप नाही संबंध नाही, संबंध नाही. मुसलमानाच्या कुळात जन्माला आलो एक महाराज, मुसलमानाच्या कुळात. त्या महाराजानं भजन करता करता पोटाचा धंदा करायचा. तो धंदा होता कपडे इनायचा. पण भजन करता करता कपडे इनायचा. माणसानं पोटाचा धंदा केला पाहिजे. हरी का नाम पेट का धंदा न करे मोर कांदा. एक म्हणला मी लग्न केलं कामच करीत नाही. नालायक आहेस तू, कशाला लग्न केलं सोमळ्या? कशी जगीशीन बायको? हा, तुला काम करावं लागेल ना. आणि तुला जर बायको जगवायचा कटाळा होता तर लग्न कशाला केलं? तू नाशिकला कुंभमेळ्यात जात असतं सोमळ्या. ज्याला संसारात पडायचं का त्यानं काम केलं पाहिजे. हरी का नाम पेट का धंदा न करे मोर कांदा. काम करायचं आणि कामामध्ये काम. काही म्हणा राम राम. तुम्हाला जो देव आवडेल त्या देवाचं काम करता करता भजन करायचं. कामातला वेळ काढून भजन करायचं. असा पोटाचा धंदा करणारा मुसलमानाच्या कुळात, मोमिनाच्या कुळात जन्माला आलेला महाराज, त्यानं इतकं सुंदर भजन केलं, त्यानं म्हणायची लायकी नाही माझी. त्या महात्म्यानं इतकं सुंदर भजन केलं टाकळीकर. भजन केल्याच्या नंतर त्यानं विणलेला शेला भजन म्हणत होता.
ठाई ठाई शेल्यावरती दिसे राम नाम ग. त्या साधून भजन करता करता शेलाईनला तो शेला ज्याला ऐकला त्याच्या घरी तो शेला भजन करीत होता. त्याच्या धाग्या धाग्यातून राम राम निघत होतं. आपण भजन करता करता तंबाखू खातो आणि मधला गर्दा सतरंजीच्या खाली टाकतो. नाही याच्या अंगावर बोखंडीवर मंदिर पडन का? काय असा पापी चंद्रभागेत टाकून वरून जी शिबी जरी घातली तर त्याचा उद्धार होत असतो का नालायकाचा? मूर्खपणाचं टोके अद्याप नाही. काय करायचं कुळाला सांग हो का उत्तम चांडाळ. जळवते समूळ धन संपत्ती उत्तम कुळ. तुकोबाराय म्हणतात देवा मला कुळाचा काही संबंध नाही, संपत्तीचाही काही संबंध नाही. सोने रुपे आम्हा मृत्तिके समान. 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 माणिक पाषाण खरे जैसे. माणिक पाषाण खरे जैसे. माणिक पाषाण खरे. सोने रुपे आम्हा मृत्तिके समान. 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 माणिक पाषाण खरे जैसे. माणिक पाषाण खरे जैसे. विटणे हे चित्त प्रपंचापासून. विटणे हे चित्त प्रपंचापासून. सोने रुपये आम्हा मृत्तिके समान. नकोय देवा धन संपत्ती उत्तम कुळ. ठीक आहे पुन्हा काय पाहिजे? शेवटच्या कडव्यात मागणी मागितली. तू का म्हणे देवा हे देवा हे जगदानंद कंद जगतपते मला एकच देऊन टाक. जेने घडे तुझी सेवा. देवा जे काम केल्याच्या नंतर तुझी सेवा घडते असं मला देऊन टाक. भजन केल्यावरच देवाची सेवा घडते असं नाही बरं. नाही नाही नाही. एखादा शिक्षक जर विद्यार्थ्याला इमानदारीनं शिकवत असेल आणि ते विद्यार्थी जर मोठे अधिकारी होत असतील तर त्या शिक्षकाला काशीतल्या भगवान शिवशंकराच्या आणि पंढरपूरच्या विटेवरच्या मालकाच्या 1 कोटी वाऱ्या केल्याचं पुण्य मिळते. 1 कोटी वाऱ्या केल्याचं पुण्य मिळते. मग अशी सेवा स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हिच विष्णूची महापूजा. देवा मला असं देऊन टाक की जेने घडे तुझी सेवा. मुलांना आईवडिलाची सेवा केली की 1000 सप्ते केल्याचं पुण्य त्याला प्राप्त होतं. 1000. मायबापाला नीट बोलत नसल आणि रोज कीर्तन ऐकत असेल तर ते ज्या गावात असेल त्या गावात पाऊस कमी पडतो. काय कामी नाही त्या नालायकाला अद्याप नाही. मायबापाला मानित नाही ना सुंबळ्या तू मग काय लायकीचा भजनात येण्याच्या? अद्याप नाही. कर्तव्याला फार मोठी किंमत आहे. जी बाई मालकाला मानती का तिला बाई म्हणायचंय. लग्न झालेली सांगायला बरं का. जी बाई आपल्या नवऱ्याला मानती का तिला मी पतिव्रता म्हणतो. आणि जी बाई नवऱ्याला नीट बोलत नाही आणि कीर्तनात जर पुढे बसत असेल तर असं समजायचं आपल्या पुढं चुडेलीन बसली. गळ्यात शपथ. कोणाला शंका असेल तर बैठकीत येऊन विचारा. पठ्याकडे पुरावे मी वाचिल्याशिवाय बोलतच नाही. शास्त्र आहे त्याच्या पाठीमागं. जी बाई मालकाला मानती का त्या बाईनं कोण्याच देवाच्या पाया पडायचं नाही. तू का म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. फार मोठी ताकद आहे तिची. पंढरपुरातला मालक काशीतला मालक तिच्या भेटी करता घरी येतो. इतकी मालकाची सेवा केल्याचं पुण्य. मला असू दे देवा जेने घडे तुझी सेवा. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झाला. आपलं कीर्तन विठाला 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 विठाला
आगी लागोत या सुखा. देवा त्या सुखाला आग लागो रे, की जे सुख भोगत असताना तुझं नाव तोंडाला येत नसेल. मुद्दा आहे काय, किती गोड पुराणातला विषय आहे. एक व्यक्ती आंघोळ करू लागली. स्नान, सकाळचं आंघोळ चालू होतं. बावनिया चंदनाचा चौरंग होता आंघोळीसाठी. बावनिया चंदन, रक्तचंदन, मलयानळू चंदन. आणि आपल्या रानांचे चंदन आहेत ना, हे चंदनच म्हणायचे आपलं, म्हणायचे. बावनिया चंदन कशाला म्हणते? तापलिया तेला बावनी चंदन, शन एक बुंद शीतल करी. उकळत्या तेलामध्ये एक चिमूटभर चंदन टाकलं रे, टाकलं की उकळतं तेल पाण्या इतकं थंड होतंय. इतकी ताकद त्या चंदनात आहे. अशा चंदनाचा चौरंग त्याला आंघोळीला होता त्या माणसाला. आंघोळीला कोणी उटणं लावायल्यात, कोणी सुगंधी द्रव्य लावायल्यात, कोणी डोक्यावर पाणी टाकायल्यात, कोणी अंग चोळायल्यात, कोणी डोकं चोळायल्यात. अशा 300 बायका आंघोळ घालायला. माझ्या काय गोळ्या नाही संपल्यावर वाचून सांगतो मी. 300 बायका आंघोळ घालायला. 300 300 300 रोज 300. 6व्या दिवशी पहिल्या बदलत होत्या. साहित्रिक 1800 बायका होत्या त्या राजाला. 1800. लग्नाला मी नव्हतो, पण हे ध्यानात ठेवा. 1800 बायका. त्या राजाचं नाव होतं गोपीचंद नावाचा राजा. टाकळीकर आगी लागोत या सुखा. तुकोबराय म्हणतात, देवा जे सुख भोगत असताना तुझं नाव येत नसेल तर त्या सुखाला आग लागो. 300 बायका स्नान घालत होत्या. वाद्य वाजत होतं. सूर, सनई, चौघडा वाद्य वाजत होतं. आपल्या पारमार्थिक क्षेत्रामध्ये मंगल कार्यात जे वाद्य वाजत असतं का त्याला सूर, सनई, चौघडा म्हणतात. आजा जो बँड वाजतो ना, बँड, हे वाद्य मंगल नाही. तुम्ही काय बोकंडीवर घेता ते तुमचा विषय. माझी भाषा जरा कडक आहे. तुम्हाला आणायचं तर आणा, नाही तर नका आणू पठ्ठ्याला. तुम्हाला 30 गाव पठ्ठ्याला 36 गाव. मी काही कोणाच्या मागं लागे नाही. कडक बोलणार, कडक कडक. पटलं तर बली जा, नाही तर बली जाऊ नका, काय गरज नाही. बँड हे वाद्य मंगल नाहीच. बँड हे वाद्य रणवाद्य. हा, हे वाजल्याच्या नंतर रक्त सळसळते आणि शूर हा युद्धाला कारणीभूत ठरतो, युद्ध करण्यासाठी प्रवृत्त ठरतो. याला बँड नावाचं वाद्य म्हणतात. पण आता तुम्ही कशातही घुसलं त्याला विलाच काय. पुजारीला ढायला, पुजारीला ढायला आणि मुसलमान पूजेला. असं असतं का बुवा? कसं शक्य आहे ते? जो तो ज्या त्या जागेवर असला पाहिजे का नाही? शास्त्र आहे त्याच्या पाठीमागं. तुम्ही बँड घेतला. बँड तर इतके विचित्र आहेत आता. काही काही इतक्या जोरात बँड वाजायले तर की शेजारी वरात जात असताना बाजूला जर एखादं बीपीचं पेशंट असेल तर त्याला घाम यायलाय. घराच्या भिंतीचं प्लास्टर खाली पडायलंय. कोणाकोणाचं हृदय अटॅक यायला. इतका नालायकपणा. या बा, वाटीभर वरणात 2 चमचे गावरान तूप घेत जा. म्हणजे तूप खाल्लंही कळतं आणि वरण खाल्लं कळतंय. पण वाटीभर वरणात ज्यानं वाटीभर तूप टाकलं का दोन्हीची चव नदीला गेली. वरण कळणं आणि तुपही कळणं हे शहाणपणाचं टोक आहे. पुढे बसलेल्या मावल्यांना सांगतो, मंगळसूत्र किती छटाकाचं असावं? सोन्याचं किती छटाकाचं असावं? संक्रांत आली ना आता. एका बाईची तर सोनं होतं 1.5 क्विंटल. 1.5 क्विंटल सोनं तिच्या इथं. आणि तिनं 3.25 किलोचं मंगळसूत्र केलं. भोगीच्या दिवशी गळ्यात घातलं आणि सक्रातीच्या दिवशी पहाटे मेली. वजनच 3.25 किलोचं मंगळसूत्र छातीवर म्हणल्यावर ती वाचती होय, ती वजनच मेली. हा, जरी सोनं तुझ्या इथं 10 क्विंटल जरी असलं तर 3.25 किलोचं मंगळसूत्र घालीत असतात का? नालायकपणाचं टोक आहे. आपल्याकडे जरी पैसे असतील तरी वाम मार्गाने जो खर्चित असेल त्याला विचारायला वरचा बाप तलवार घेऊन उभा आहे. विठाला विठाला सुरसनई चौघडा वाजत होता. फार सुंदर असता. काय ते स्नान असेल. आई 3ऱ्या मजल्यावर होती. म्हणजे मला असं वाटतं त्या काळातही 3-3 मजली घर होते.
आजच हेत काही नवलाची गोष्ट नाही. त्याही काळात 3-3 मजली घर होते. तिसऱ्या मजल्यावर सायवनात गोपुराच्या पुढे डोकं काढून ती आई आपल्या मुलाचा स्नानाचा सोहळा बघत होती. आगी लागत आहे असो का लक्षात ठेवा. कीर्तनकाराला कडव्याच्या बाजूला जात जाऊन कीर्तनकारानं आणि तो बाजूला गेला की माणसाने उठून गेलं पाहिजे. हट याला कडव्यावर बोलता येत नाही म्हणायचं. आईनं ते पाहिला सोहळा. त्या आईचं नाव होतं मैनावती. काय आई होती ती. मुलाचा इतका सोहळा पाहिल्यावर तिला आनंद वाटावा का नाही, पण तिला दुःख वाटलं. 1800 सुना 1800 सुना 1800 जिला एकच सून आहे ती शेजारणीला बोलणं. एकच 1800 सुना आहेत. 1800 300 सुना स्नान घालीत असताना तिसऱ्या मजल्याहून खाली चौकात पाहिलं. वात्सल्येचा कर्तव्याचा निष्ठेचा डोळ्यातला थेंब मुलाच्या पाठीवर पडला. त्या थेंबाचा चटका बसला आणि काय पोळालं म्हणून असं पत्नीकडे पाहत होता. पण ते म्हणले आमच्या हातात काहीच नाही. मग वरी पाहिलं तर आई रडत होती. तो मुलगा होता. आपल्या मुलासारखा थोडाच होता. लग्नाच्या आधी मायबापासंग जेवत होता आणि लग्न झाल्यावर म्हातारा म्हातारीलाच बोलत नाही. असा मुलगा असेल का तो. संदेशी पत्न्या लोटल्या. तडतड 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 जिन्यावरून वरी. आई तू रडतेस. होय बाळा. कोणी तुझ्याकडे बोट केलं. कोणी तुला वाईट बोललंय. अद्याप नाही. आई तुला दुःख होईल असं काही अनुकरण घडलंय. अद्याप. सांग आई. ज्यानं तुझ्याकडे बोट दाखिलं असेल त्याचा हात तोडतो. सांग आई जो कोणी वाईट बोललाय त्याची छिप कापतो. त्या आईनं सांगितलं बाळा तुझ्या बाबाने असं स्वराज्य कमवलं होतं. त्या राजाच्या बाबाचं नाव होतं त्रिलोचन नावाचा राजा. हे समुद्र वलयांकित राज्य होतं रे बाळा. मी अशा श्रीमंत राजाची पत्नी आहे आणि त्या श्रीमंत राजाच्या पोटी जन्माला आलेला तू गोपीचंद नावाचा मुलगा. मी तुझी आई आहे. माझ्याकडे यमाची सुद्धा टप्पर नाही बोट करायची. काय कोणाची माय आली. मग रडते कशा करता. हे तू पाहून रडते रे. आई काय माझं वाईट. बाळा तुला मुक्तचंद नावाचा मुलगा झालाय. 1800 पत्न्याच्या लाड कौतुकात संसार करतोस रे. 60 वलांडली रे तुझी. 60 वर्ष होऊन गेलंय तुझं वय. बाळा ह्या गेल्या 60 वर्षात तू भगवंताचं भजन केलं नाही. तुला वाटतंय राज्य सोबत येईल. बाळा याच्यापेक्षा तुझ्या बाबाकडे फार मोठं स्वराज्य होतं. त्याच्यातलं 4 तुझ्याकडे राहिले. 12 परचक्राने वेढून गेले. तुझ्यापेक्षा 4 पटीनं तुझे बाबा श्रीमंत होते. पण बाळा मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं तुझ्या बाबाला. 5-25 क्विंटल सरपणामध्ये तुझ्या बाबाचं शरीर लाकडासारखं गवतासारखं जळून गेलं रे बाळा. जळून गेलं. हीच तुझी परिस्थिती होईल. तुझ्या बाबाच्या लक्षात आलं मी परमार्थ केला नाही पण वेळ निघून गेली ती. बाळा संसार यथा सांग भोगलास. आता राहिलेलं आयुष्य तू देवासाठी खर्च कर. हा संसार मुक्तचंद नावाच्या मुलाच्या स्वाधीन कर. आईनं उपदेश केला. स्नान झालेलं होतं. देवघरात भगव्या रंगाचा कपडा होता. ते भगव्या रंगाचा कपडा टर 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 फाडला. त्याच्यातला 4 हात कपडा कमरेला गुंडाळला आणि 2.5 हात कपड्याची लंगोटी झोळी केली. बगलात झोळी अडकिली. विभूत कपाळाला लावली. रुद्राक्षाची माळ गळ्यात घातली आणि 1 नंबरची पत्नी होती. तिच्या दारात माय म्हणून भिक्षा मागितली. माय म्हणून. माय भिक्षा वाढ. माय भिक्षा वाढ. भिक्षा वाढ. कल्पना करा ज्या नवऱ्याने संन्यास घेतल्या बाईला भिक्षा मागितली असेल तिची परिस्थिती काय झाली असेल. कल्पना करा. तिच्या अंतःकरणाचा बांध फुटला. डोळे रडत असतील नवल नाही. तिचं हृदय रडत होतं. हृदय. देवा
ज्याला देव समजून ललाटाला कुंकू लावत होते, तो मालक संन्यास घेतोय. संन्यास घेतो याचं दुःख नाही, त्या बायकांना आनंद आहे. पण दुःख एका गोष्टीचं होतं, आम्ही दर दिवसाला 300 जणी स्नान घालत होतात. आता संन्यास घेतल्याच्या नंतर वाहत्या पाण्याला आंघोळ करावं लागेल, एखाद्या तळ्याला आंघोळ करावं लागेल, एखाद्या वड्याला आंघोळ करावं लागेल, एखाद्या इहिरी बारवावर आंघोळ करावं लागेल. ह्यांना गरम पाणी लागतंय, उबदार कपडे लागतात. राजहंसाच्या पंखाची गादी कमरा इतकी होती, त्या गादीवर झोपणारी मालक रानावनात काट्या कोट्यात झोपावं लागेल, याचं दुःख होतं बायकांना. गोपीचंदांच्या बायका वाईट होत्या असं डोक्यातलं काढून टाका. सकाळच्या काकड्यामध्ये आसाराम गोपीचंदांच्या पत्न्यामुळंच काकड्यात एक अभंग आला, ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती. गोपीचंदाच्या 1800 बायका झोपीत पण पदर पडू देत नव्हत्या. झोपीत सुद्धा इतक्या पवित्र स्त्रिया होत्या, इतक्या पवित्र. आता तुम्ही सकाळी घ्या, तुम्हाला कुठं ऊन लागायले, घ्या सकाळी. तुम्हाला गिरगावकराची शपथ आहे, दिवसा पदर घेत जा. विठाला 1800 बायकांना भिक्षा मागितली. आईचं दर्शन घेतलं. मुक्तचंद नावाच्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवला. त्रिलोचन, गोपीचंद आणि मुक्तचंद, त्रिलोचनाचा नातू, हात टेकला. झोळी पुढं केली. झोळी पुढं केल्यावर मुलांनी बापाला विचारलं, बाबा नाही महाराज, काय देऊ? एकच देऊन टाक. आई लेकरावर जितकं प्रेम करते, तू समाजावर तितकं प्रेम कर. याचं नाव राजा, याचं नाव राजा. आशीर्वाद द्यायला निघून गेले. मुक्काम धरमुक्काम करीत करीत एका जंगलामध्ये एका झाडाखाली दिवस मारत होता. कमलंडू आडकीला फांदीला, वळकटी लांबवली, वाहत्या पाण्याला हातपाय धुतले आणि त्या झाडाखाली जप करायला सुरुवात केली. नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर भोले. नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले. नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले. नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले. नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले. नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले. नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हरि हरि भोले. नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले. नमः शिवाय, हर 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 महादेव. नमः शिवाय, नमः शिवाय. जप करायला सुरुवात केली. त्या रस्त्याने एक प्रवासी आला. आगी लागत आहे असं का सांगतोय? प्रवासी आला. त्या प्रवाशाने विचार केला, गाव बराच पुढे दूर आहे, जंगलात कुठं मुक्काम करावा. नुकताच दिवस माळत होता, साजूकसा संधी प्रकाश होता. त्या संधी प्रकाशामध्ये भगव्या रंगाची कपडे घातलेला एक संन्यासी भजन करत होता. या प्रवाशाने विचार केला, महाराजापाशी रात्रभर मुक्काम करावा. वाटसर होता. महाराजांचं भजन आटपलं. रस्त्यात लागलेल्या गावात भिक्षा मागितली होती. कमलंडू मध्ये 1-2 भाकरी होत्या, कालवण होतं. रस्त्याने पळसाची पानं तोडून झोळीत ठेवलेली होती. पानं पांगविली आणि वाटसरूला सांगितलं, बाबा माझ्याकडे जेवायला आहे, जेवतोस का? भूक लागलेली होती त्याला. हो. अर्धी भिक्षा त्याला दिली, अर्धी आपण खाल्ली. वाटसरूच्या लक्षात आलं, काय महाराज आहे, आपली ओळख नाही, पाळख नाही, काही नाही, पण महात्मा आहे. आपल्या पोटाची काळजी केली या साधूने.
महाराजांनी अंग टाकलं. दिवसभर थकलेला साधू होता. महाराज तो एक ऐश्वर्य संपन्न राजाचा साधू झालता. ऐश्वर्य संपन्न राजा, अशा राजाचा महाराज झालेला आहे. काय त्याचे तळपाय गुलाबाच्या पाकळ्यासारखी लालबुंद तळपाय होती, पण बिना चप्पलचं फिरत असताना पायाला वर्ण पडली होती. ह्या वाटसरूनं विचार केला, ज्यानं आपल्याला भाकरी दिली आपण त्याचे हातपाय दाबावे. वाटसरू जवळ गेला आणि महाराजांचे पाय दाबत होता. ते महाराज होते गोपीचंद नावाचे महाराज. महाराजांनी सांगितलं, दादा अरे काय करायची सेवा आता, नकोय, माझं काही दुखत नाही. ऐका महाराज, दाबू दे हातपाय. आग्रह केल्यामुळे हातपाय दाबू दिली. थोड्या वेळानं महाराजांनी विचारलं, का रे तू कुठे निघालास? काही अंतरावर, 4-2 मुक्कामाच्या अंतरावर एक नगरी आहे. त्या नगरीचे राजा गोपीचंद महाराज आहेत. आणि त्या गोपीचंद महाराजाकडे मी वर्षाकाठी किंवा 6 महिन्याकाठी एकदा भिक्षेला जात असतो. काय करतात रे ती महाराज तुला? महाराज विचारायले, काय करतात ती महाराज? मी त्यांना एकदा भिक्षा मागितल्याच्या नंतर ती मला एवढी देऊन टाकतात की ती 6-6, 7-7 महिने मला पोटाची काळजीच करायचं काम नाही, इतकं देऊन टाकतात. मी त्यांच्याकडे चाललो. महाराज म्हणले, तू ज्या महाराजाकडे चालला का ते भिकारडी महाराज आहे, ते भिकारी आहे महाराज. पाय दाबणारा वाट सरू स्वतःचा आथरून उचललं, दुसऱ्या झाडाखाली गेला. काय महाराज हलकटे म्हणे, माझ्या राजाला भिकारी म्हणाले? मूर्ख महाराज आहे. महाराज पुन्हा उठले आणि त्याच्यापाशी बसले. त्यानं पुन्हा आपलं वळकटी उचलली आणि दुसऱ्या झाडाखाली टाकली. महाराज पुन्हा त्याच्याजवळ गेले. एबा म्हणला, लक्षात ठेवा महाराज, अंगावर भव्य कपडे आहेत म्हणून मी गुमान बसलो. आता जर का मी दुसऱ्या झाडाखाली गेलो आणि तिथं आले ना तर दगडानंच हाणीन. महाराज म्हणले, फक्त माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. तुझ्या राजाला भिकारी म्हणल्यावर तुला राग कस काय आला? काय बोलताय राव, कोट्यावधी भिकाऱ्यांचा दाता तोय. आम्हा भिकारी माणसांचं पोट भरवणारा राजा भिकारी कसा असू शकतोय? गोपीचंद राजावर एक भिकारी इतका प्रेम करतो असं पाहिल्याबरोबर भगव्या वस्त्रातला संन्याशी रडू लागला. ह्या वाटसरूने विचारलं, महाराज माझ्या राजाला भिकारी म्हणलात, आता रडून जिरू नका. गेलेला शब्द वापस येत नाही. त्या महाराजांनी सांगितलं, बाबा ज्या राजावर तुझं देवा इतकं प्रेम आहे ना, तो गोपीचंद राजा मी आहे. मी आहे तो गोपीचंद राजा, मी आहे. लेकराची आई चुकल्याच्या नंतर जसं लहान लेकरू आई म्हणून रडतंय का, आक्रंदून तितका आक्रोश करून तो भिक्षुकी, तो भिकारी रडत होता. महाराज, समुद्र वलयांकित राज्य तुमचं, 1800 पत्न्या, मैनावती मातेसारखी आई, मुक्तचंदासारखा सूर्याच्या तेजाला लाजवील असा त्याचा कर्तव्याचा तेज प्रकाश असा मुक्तचंद नावाचा मुलगा, आणि कोण तुमच्यावर ही दशा आणली? डोक्यातलं काढून टाक रे राजा, ही माझ्यावर कोणीच दशा नाही आणली. मी स्वतः वेश देवासाठी घेऊन जोग देवासाठी जोग घेतलाय. मी देवासाठी गोसावी झालोय, मला कोणी भिकारी केलं नाही. महाराज पण का? उत्तर दिलं, बाळा ज्या राज्याचं सुख भोगत असताना 1800 पत्न्यांकडून सेवा घेत असताना देवाचं नाव तोंडाला येत नव्हतं रे. गेली 60-65 वर्ष स्वराज्याचा आनंद घेतलाय, गेली 60-65 वर्ष संसारातला आनंद लुटलाय. संसारात आनंद आहे का नाही मला माहित नाही, पलकट तो संसार. पण काय सुख भोगायचं असेल ते सगळी चोचले मी पूर्ण केली.
पण हे भोगत असताना मला देवाचं नाव तोंडाला येत नव्हतं, म्हणून मी राज्याचा त्याग केला, सगळा कारभार पत्न्याच्या मुलाच्या आईच्या स्वाधीन केला आणि मी आता महात्मा झालो. याचाच अर्थ असा आहे की जे सुख भोगत असताना देवाचं नाव तोंडाला येत नाही, म्हणून त्या स्वराज्याला मी आग लावली. स्वराज्याचा त्याग करून देवासाठी त्याला आग लावणारी लोक या देशात आहेत, संत या देशात आहेत, या देशात संत आहेत. आगीला गोताय सुखा